नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज एका अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या एका केसची म्हणजे जी कोर्टामध्ये सुरू होती त्या केसचा निकाल आज लागलाय. ज्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यातून हा निकाल एका दोन घराण्यांसाठी, दोन कुटुंबांसाठी तर तो महत्त्वाचा होताच, पण त्याचबरोबर याच्यामध्ये अनेक गोष्टी गुंफलेल्या आहेत. ते म्हणजे याच्यामधलं राजकारण जे आहे त्या राजकारणाचा याच्यामधला एक भाग आहे. अशा अनेक गोष्टी यामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्या एका केसचा निकाल आज तब्बल 20 वर्षानंतर लागलेला आहे. एव्हाना तुमच्या लक्षामध्ये आलं असेल मी कोणत्या केसबद्दल बोलतोय. तर पवनराजे निंबाळकर जे आहेत त्यांची हत्या झाली होती. त्यांची हत्या जी आहे ती 3 जून 2006 मध्ये कळंबोली, नवी मुंबईमध्ये जो कळंबोली भाग आहे, पवनराजे मुंबईकडनं धाराशिवला निघालेले होते. त्यावेळेला कळंबोलीमध्ये त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये त्यांचा ड्रायव्हर सुद्धा या हत्येमध्ये म्हणजे या गोळीबारामध्ये मारला गेला. म्हणून याला दुहेरी हत्याकांड असं देखील म्हटलं जातं. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस तपास झाला, त्याच्यानंतर CBIचा तपास याच्यामध्ये झाला आणि या सगळ्या प्रकरणात पद्मसिंह पाटील हे सुद्धा धाराशिवमधलं एक प्रचंड मोठं असं राजकीय व्यक्तिमत्व, ते पवनराजे यांचे तसेही नातलग आणि त्यामुळे पद्मसिंह पाटलांनीच पवनराजे निंबाळकर यांची हत्या घडवली सुपारी देऊन, अशी सगळी एक बातमी त्यावेळेला आली. आणि या सगळ्या CBIच्या तपासामध्ये आणि पोलिसांच्या तपासानंतर पद्मसिंह पाटील आणखीन 8 जण म्हणजे एकूण 9 जणांना यामध्ये आरोपी करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना जसं जेल झाली तसं पद्मसिंह पाटलांना सुद्धा जेलवारी त्यांची झालेली आहे, पण ते आत्ताच्या मधल्या काळामध्ये जामिनावर बाहेर राहिले. अर्थात या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण एक तर निकाल खूप वर्षांनी लागतोय हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. आणि दुसरा याला एक महत्त्वाचा भाग होता म्हणजे ओमराजे निंबाळकर. सध्या ओमराजे निंबाळकर हे खूप चर्चेत असणारं नाव आहे. ओमराजे निंबाळकर हे आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर होते, पण गेल्या 3-4 दिवसांमध्ये ज्या काही सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत, खासदारांनी जी काही उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकरांचं नाव हे घेण्यात आलेलं होतं. पण ओमराजे निंबाळकर हे सातत्याने असं म्हणत होते की माझ्या वडिलांच्या हत्येचा जो निकाल आहे तो निकाल 20 जूनला आहे, निकाल लागल्यानंतर मी याबाबतची भूमिका घेईन. पण तत्पूर्वी सगळ्या बातम्या ज्या होत्या की जे 6 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश करणार आहेत त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर सुद्धा आहेत. असंही म्हटलं जात होतं की ज्या खासदारांनी सह्या केलेल्या आहेत 6 त्याच्यामध्ये ओमराजेंनी मात्र अजून सही केलेली नाही, पण ओमराजे हे त्या 6 खासदारांमध्ये आहेत. ओमराजेंनी असं सातत्याने सांगितलं की 20 जूनच्या निकालानंतर मी जे काही असेल ती माझी भूमिका जाहीर करेन. याच्यामध्ये या निकालाकडे लक्ष असण्यामागचं कारण असं आहे की हे सगळे जे खासदार आहेत यांनी जे काही ठाकरेंची साथ सोडली तेव्हा असं एक गोष्ट बोलली गेली की ओमराजेंना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गोट्यातनं काही नेत्यांनी असं सांगितलं की तू बरोबर ये, जो काही निकाल लागणार आहे हत्याचा, तुझ्या वडिलांच्या हत्येचा, तो निकाल निश्चित फिरला जाईल जर तू आमच्या बरोबर आलास तर. आता हे खरं खोटं, कारण अशा पद्धतीने निकाल फिरवला जाईल का, जाऊ शकतो का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण असं ओमराजे निंबाळकरांना सांगण्यात आलं अशी चर्चा आहे. त्यातलं तथ्य काय आहे, खरं खोटं काय आहे ते आपल्याला माहिती नाही. मात्र त्यामुळे त्या दबावामुळे ओमराजे हे एकनाथ शिंदेंच्या बरोबर जाण्यास तयार झालेत अशी एक चर्चा गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये रंगली आणि म्हणून या सगळ्या आजच्या निकालाकडे सगळ्या लोकांचं लक्ष लागलेलं होतं. आता मुळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे धाराशिवमधले हे दोघंही अत्यंत राजकारणामधले दोन्ही मोठे नेते
ज्यांचा दबदबा असणारे नेते, त्यातून पद्मसिंह पाटील यांच्या एकूण व्यक्तिमत्व म्हणजे प्रचंड असं ज्याला धडधाकट व्यक्तिमत्व, नजरेमध्ये जरब असणारं व्यक्तिमत्व आणि धाक, भीती ही पद्मसिंह पाटलांच्या बाबतीमध्ये तिथं म्हणजे त्यांचं राजकारणावरची पकड ही जबरदस्त होतीच, पण त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विरोधात कोणी जाईल तर त्याच्यावर एक जरब होती, त्याला एक भीती होती, त्याला एक धडकी होती. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे पद्मसिंह पाटलांचं बोललं जायचं आणि आपल्या मतदारसंघामध्ये एक धाक निर्माण व्हावा यासाठी पद्मसिंह पाटील जाणीवपूर्वक बुलेटचा वापर करायचे. त्यावेळेला बुलेट चालवणं म्हणजे बुलेट कोण चालवायचं तर एकदम धिप्पाड धडधाकट माणूस, आणि तेव्हा पद्मसिंह पाटील बुलेटवर मुद्दामून फिरायचे की लोकांमध्ये ती एक दहशत बसली पाहिजे, किंवा ते घोडा वापरायचे आणि त्या घोड्यावरनं ते सवारी करायचे. आणि त्यामुळे पद्मसिंह पाटलांच्या विषयी एक म्हणजे तसा जरब, धाक, भीती आणि पुन्हा त्यांचं राजकारण, त्या राजकारणावरची त्यांची पकड, असं एक सगळं व्यक्तिमत्व. परंतु असं म्हटलं जातं की जिल्हा बँकेतल्या काही घोटाळ्यांच्या या प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटील असतील आणि पवनराजे निंबाळकर असतील यांच्यामध्ये एक वितुष्टपणा आला आणि मग त्याच्यानंतर एका निवडणुकीमध्ये पवनराजे निंबाळकर हे अवघ्या 400-450 मतांनी हारले की पद्मसिंह पाटील हे 400-450 मतांनी जिंकले. हा फरक खूप कमी होता आणि तो पद्मसिंह पाटलांना जिवारी लागला की याचा अर्थ पवनराजे निंबाळकर हा आता मोठा होतोय. आणि मग असं चर्चा झाली की राजकीय सगळ्या खुनशीतनं, राजकीय वैमनस्यातून किंवा राजकीय द्वेषातनं मग पद्मसिंह पाटील यांनी सुपारी दिली, काहीतरी 25 लाखाची सुपारी दिली आणि पवनराजे निंबाळकर यांची ही हत्या घडवली. आणि या हत्ये प्रकरणाची आता सगळी जी केस आहे ती तब्बल 20 वर्ष चालली आणि आज 16 तारखेला खरं तर याचा निकाल लागणार होता, पण यातले जो एक मुख्य आरोपी आणखीन आहे त्याचं नाव पांडे, माझ्या मते तो पांडे 16 तारखेला हजर राहिला नाही, कारण तो तिकडे कुठलं ते तिहार जेलमध्ये तो तिकडे असल्यामुळे तो इथे येऊ शकला नाही. ऑनलाईन तो उपस्थित होता, पण तेव्हा न्यायालयाने सांगितलं की ऑनलाईन नाही, त्याला प्रत्यक्ष हजर राहावं लागेल आणि म्हणून मग 20 तारीख दिली. आज 20 तारखेला जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मात्र चित्र खूपच बदलत गेलं, पालटत गेलं, कारण न्यायालयाने सरकारी कामकाजावर देखील ताशेरे ओढलेले आहेत, म्हणजे सरकारी वकिलांच्या एकूण कामकाजावरही ताशेरे ओढलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे या सगळ्या खटल्यामध्ये ज्याला माफीचा साक्षीदार केलं त्याचं नाव पारसमल जैन. या पारसमल जैन जो माफीचा साक्षीदार झाला त्याच्याबद्दल सुद्धा न्यायालयाने अनेक गोष्टी या निकालपत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. या सगळ्या मी तुम्हाला म्हणजे निकालपत्राचं वाचन सुरू झाल्यानंतर काय काय गोष्टी समोर आल्या ते सांगतो. की एकतर जो माफीचा साक्षीदार आहे पारसमल जैन आणि त्याचे अन्य एक आरोपी आहे त्याच्याबरोबर, ज्यांचा जबाब हा प्रश्न न विचारताच घेण्यात आला. आता असं म्हटलं जातं की हा जो पारसमल जैन आहे तो छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये त्याला अडकवलं गेलं होतं ऑलरेडी, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर खूप प्रचंड प्रेशर आणलं, त्याला मारहाण झाली आणि त्याला जेव्हा ताब्यात घेतलं त्याच्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसानंतर त्याच्याकडनं हा सगळा जबाब नोंदवून घेतलेला आहे. आणि त्यामुळे इथे एक संशयाला जागा निर्माण होते असं कोर्टाने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. निकाल वाचनात पोलिसांच्या तपासावर न्यायमूर्तींकडून वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. म्हणजे काही गोष्टीचे पुरावे जे आहेत ते पुरावे, ठोस पुरावे समोर आणले गेलेले नाही आहेत. म्हणजे आता समजा जी गाडी या लोकांनी वापरली हत्येसाठी, त्या गाडीचे डिटेल्स कुठले आहेत तर ते काही सादर केले गेले नाहीत. हे आरोपी ज्या हॉटेलमध्ये उतरले त्या हॉटेलचे कोणतेही डिटेल्स सादर केले गेले नाहीत. त्यानंतर असं म्हटलं जात आहे की हा जो पारसमल जैन आहे आणि त्याचा आणखीन तो साथीदार पांडे म्हणून जो आहे, त्याचं नाव आत्ता मला लगेच मिळत नाही पण तो पांडेचा आहे, तर ते कुठे कुठे फिरले, त्यात दोघांच्या जेव्हा जबानी घेतल्या गेल्या, साक्षी घेतल्या गेल्या, त्याच्यामध्ये प्रचंड तफावत जाणवतीये. हे एक त्याच्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलंय. खटल्याचा तपास हा ठिसूळ आहे असं स्पष्ट न्यायालयाने नमूद केलेलं आहे त्यांच्या निरीक्षणामध्ये. CBI ला मिळालेलं पत्र ते कोणी दिलंय
हे काही CBI सांगत नाही, त्यामुळे तिथे देखील तो पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाहीये. संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र त्यामुळे बाजूला ठेवलं. याच्यामध्ये एकूण 127 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या आहेत असं कोर्टाने सांगितलेलं आहे. माफीच्या साक्षीदाराच्या जबानीमध्ये कधी तो खरं बोलतो, कधी तो खोटं बोलतो, म्हणजे तो कधी एक बोलतो तर कधी दुसरंच बोलतोय, हे देखील न्यायालयाने आपल्या याच्यामध्ये निरीक्षणामध्ये सांगितलेलं आहे. जो माफीचा साक्षीदार होता त्याला कोर्टानं फितूर ठरवलेला आहे, कारण तो जबानीमध्ये आज एक बोलतोय तर उद्या तो म्हणजे पुढच्या वेळेला काहीतरी तिसरीच माहिती देतो. म्हणजे त्यांनी 3-4 थिअरीज किंवा ज्याला म्हणतो ना आपण 3-4 स्टोरीज अशा न्यायालयाच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितल्या आणि त्यामुळे मग न्यायालय त्याच्यावर की हे करत नाहीये. जर त्याची साक्ष एवढी महत्त्वाची होती तर पोलिसांनी आणि CBIनी ती न्यायालयाच्या निदर्शनास का नाही आणून दिली, हा सवाल यामध्ये विचारण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत CBI आणि पोलीस यांनी जो तपास केलाय त्याच्यावर कोर्टाकडून मोठे हे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेले आहेत. या खटल्याचा पायाच मुळात कमकुवत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने याचे पुरावे समोर आलेत त्या पुराव्यांमध्ये कोणताही सशक्तपणा नाही आहे. जो साक्षीदार आहे तो साक्षीदार त्याच्या उलट तपासणीमध्ये सातत्यपणा नाहीये. तो आज एक सांगतो उद्या दुसरंच सांगतोय, त्यामुळे ते होत नाहीये. आणि त्यामुळे केवळ साक्षीदार माफीचा साक्षीदार झालाय म्हणून त्याच्या सांगण्यावर निकाल देता येत नाही किंवा त्याच्या सांगण्यावर म्हणजे कोर्ट ग्राह्य धरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये त्याच्या सांगण्यामध्ये तफावत प्रचंड आहे. जैन याला 8 सप्टेंबर 2009 ताब्यात घेण्यात आलं, मी जसं म्हटलं तुम्हाला. मात्र 25 सप्टेंबरला त्याला अटक दाखवलेली आहे. मग एवढा वेळ का गेला? मग असं बोललं जातं की या काळामध्ये त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीतनं त्याला मग काय बोलायचंय काय नाही सांगायचंय हे त्याला त्याच्यामध्ये पडवण्यात आलं. अशा पद्धतीने हे सगळं केलं गेलंय हे सांगण्यात आलं. सरकारी पक्षाची ही जबाबदारी होती, मात्र त्यांनी ती पार पाडलेली नाही असं देखील न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे. न्यायमूर्तींनी असं म्हटलेलं आहे की तो जो साक्षीदार आहे त्याची उलट तपासणी होत असताना त्याच्यामधल्या तफावती तुमच्या लक्षात येत होत्या, तुमच्याकडे सबळ पुरावे नाही आहेत, त्या पुराव्यांचा कोणताही आधार तुम्हाला म्हणजे कुठलाही प्रश्न केला तर त्याच्यावरचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे. असं असताना ही सरकारी पक्षाची जबाबदारी होती की त्यांनी पार पाडलेली नाही आहे. अशा पद्धतीने या सगळ्यामध्ये पिंटू सिंग, मी म्हणलं ना की जो पारसमल जैन बरोबर होता तो पिंटू सिंग होता. तर या सगळ्यामध्ये ते 3 वेळा म्हणजे पिंटू सिंग आणि जैन हे 3 वेळा नागपूरला गेले असं ती सगळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तो जैन एकदा सांगतो मी 1 वेळा गेलो आणि पिंटू सिंग सांगतोय आम्ही 3 वेळा गेलेलो आहे. अशा पद्धतीचं म्हणजे आरोपी पिंटू सिंग आणि जैन यांचे जबाब एकमेकांचे जुळते नाही आहेत. त्यामुळे आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये काय होणार ही जी काही एक दाट शक्यता निर्माण झालेली होती आणि न्यायालयाने या सर्व आरोपींना म्हणजे 9च्या 9 आरोपी, मग त्याच्यामध्ये अगदी पद्मसिंह पाटलांसहित जे 8 त्यांच्या शिवाय जे 8 आरोपी आहेत अशा सगळ्या 9 आरोपींना या सगळ्या खटल्यातनं निर्दोष मुक्त केलेलं आहे. ही खरी त्यातली महत्वाची बातमी आहे. पण हे सगळी देत असताना न्यायमूर्तींनी किंवा न्यायालयाने कोर्टाने या सगळ्या प्रकरणावर मुळात ही सगळे जे काही प्रकरण उभं केलं गेलं तेच मुळात ठिसूळ प्रकरण आहे. याच्यामध्ये कोणतेही पुरावे नाहीत, तथ्य नाहीत, काही काल्पनिक स्टोरीज याच्यामध्ये रचल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने कुणालाही माफीचा साक्षीदार बनवून तो जे माहिती देतोय त्याच्या आधारावर असा निकाल होत नसतो हे न्यायालयाने सांगितलंय. न्यायालयाने हेही नमूद केलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये 20 वर्ष गेली, हे खरंच खेदजनक आहे हे सुद्धा कोर्ट म्हणताय. आणि शेवटी आज हा निकाल देण्यात आलेला आहे की या सगळ्या खटल्यातले जे आरोपी होते, या हत्याकांडातले जे आरोपी होते ते निर्दोष मुक्त झालेत. म्हणजे एक प्रकारे ओमराजे निंबाळकर आहेत
त्यांचं कुटुंब यांच्या विरोधामध्ये ही सगळी हा सगळा निकाल गेलेला आहे. कोर्टाच्या निर्णयाचा प्रत्येकाला सन्मान राखणं संविधानामध्ये गरजेचं आहे. निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात मान्य दाद मान्य. पण शेवटी पुरावे जर का कच्चे आहेत किंवा पुराव्यांना जर का कोणताही ठोस आधार नाही तर ते पुढची लढाई कशी लढणार आहेत हा आता त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बनताना बघायला मिळतो. पण आज तब्बल 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल हा समोर आला आणि सगळे आरोपी यातनं निर्दोष मुक्त झालेले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.